नमस्कार, आरतीज फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि थोडी वेगळी पद्धतीने ही रेसिपी आहे। मस्त अशी कुरकुरीत आणि चविष्ट अशी आळूवडी तयार होते। व्हिडिओ थोडा जरी आवडला चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी आळूची पानं घेतली आहे। आळू मी 15 ते 16 आळूची पानं घेतलेली आहे। ही अशी गोळा करून घ्यायची या पद्धतीने आणि नंतर त्याला बारीक बारीक कट करून घ्यायची। अगदी जमेल ते बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे। रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। या पद्धतीने मी संपूर्ण बारीक करून घेतलेली आहे आळूची पानं। नंतर एक वाटण तयार करायचं। 7 ते 8 इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यामध्ये लसूण घालायचा, नंतर थोडंसं जिरं घालायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। नंतर इथे मी 2 कप इतकं बेसन घेतलेलं आहे। ते 2 कप बेसन पीठ घेतलं। नंतर यामध्ये अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे। नंतर वाटून घेतलेलं आपलं जे वाटण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे। नंतर यामध्ये ओवा घालायचा 1 चमचा, थोडासा क्रश करायचा हातावरती आणि त्यामध्ये ॲड करायचा। नंतर 2 चमचे इतके पांढरे तीळ घालायचे। तिळाने अगदी चविष्ट लागते आळूवडी। नंतर त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आणि अर्धा चमचा इतकं तिखट घालायचं। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। नंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसाने अजिबात आळूवडी तोंडाला खाताना चुरचुरत नाही। अशा पद्धतीने यामध्ये बारीक कट केलेली इथे आपण हे आळूची पानं आहे ती इथे यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने। नंतर हळूहळू हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाचा रस घातल्याने आळूवडी खाताना चुनचुनत नाही आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं। हे बघा, बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून अशा या पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करून मस्त असे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। बघू शकता तुम्ही, जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही आहे। नंतर एक चाळण घ्यायची, त्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावल्याने आळूवडी ज्यावेळेस शिजते त्यानंतर मस्त निघते। नंतर जे आपण बॅटर तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने सर्व असं पसरवून घ्यायचं। एकदम प्लेन असं पसरवून घ्यायचं। एकदम एकसारखी वडी पडते। नंतर एकसारखं केल्याच्या नंतर त्यावरती अगदी पांढरे तीळ घालायचे। इथे मी संपूर्ण पांढरे तीळ थोडे जास्त घालायचे आहे। नंतर मग एका पातेल्यात गरम पाणी करून घ्यायचं। त्यावरती आपण तयार केलेली चाळण ठेवायची, त्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथे शिजून झालेलं आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। आता हे आपल्याला आधी थंड करून घ्यायचं आहे। मी एका साईडला ठेवलं आहे थंड होण्यासाठी। इथे आता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला आधी चाकूच्या साहाय्याने आधी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर त्याला उभे किंवा आडवे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने उभे आडवे काप देऊन घ्यायचे। हवं त्या आकारात इथे कापून घेऊ शकता तुम्ही। आळूवडी अगदी सहज निघते। या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। आता मी इथे संपूर्ण आडवे उभे काप देऊन घेतलेले आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी वडी तयार झालेली आहे। मी ते संपूर्ण वड्या काढून घेते याच पद्धतीने। कुठेही तुटत नाही किंवा मोडत नाही। सुरुवातीला थोडंसं चिटकते, नंतर हळूवार निघते आळूवडी। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आळूवडी तयार झालेली आहे। मी एका ताटामध्ये काढून घेते। अगदी मस्त अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे। इथे मी संपूर्ण आळूवडी काढून घेते एका ताटामध्ये। आता नंतर आपल्याला ह्या आळूवडी तळून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर आपल्या आळूवड्या इथे मस्त तयार झालेल्या आहे।
इथे मी एकीकडे आता तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये हळूहळू अळूवडी सोडायची आणि मस्त अशा आपल्याला इथे तळून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही मस्त अशा तळून घ्यायच्या आहे। अगदी कुरकुरीत आपल्या अळूवड्या इथे तयार आहे। किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही। अशा या पद्धतीने संपूर्ण अळूवड्या मी ते तळून घेतलेल्या आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। किती सुंदर कलर आलेला आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।